बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या करायच्या आहे. साबुदाणा जाडसर काढला मिक्सरमधून आणि रात्री भिजायला टाकला. 1 किलो साबुदाणा आहे. 1 किलो साबुदाण्याला 3 किलो बटाटे उकडून घेतलेले आहे. आता आपण याचे साल काढून घेऊया. बटाटे छान मॅश करून घ्यायचे, गुठळी नाही राहिली पाहिजे. बटाटा छान मॅश झाला. आता त्यामध्ये आपण साबुदाणा टाकू भिजलेला. चवीनुसार मीठ टाकू. आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली. तुम्ही लाल तिखट सुद्धा टाकू शकता. आता आपण हे मिक्स करून घेऊ. चकलीचं मटेरियल मिक्स झालेलं आहे. छान उन्हामध्ये अशा चकल्या टाकून घेऊ आपण. 3 दिवस कडक उन्हामध्ये वाळू द्यायच्या. बघा आपल्या चकल्या वाळून तयार झालेल्या आहेत. तुम्ही बनवा आणि तळून खा. बघा तळून अशा झालेल्या आहे आपल्या चकल्या. तुम्ही बनवा, छान चव होते. कमेंटमध्ये सांगा कशा झाल्या ते आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.